शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नमो शेतकरीचे 4,000 रुपये कधी येणार? 15 ऑगस्टचे मुहूर्त ठरला का? मोठी अपडेट आली समोर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचे 4,000 रुपये अजूनही सरकारकडे प्रलंबित आहेत, कारण 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नाहीत आणि याबाबतच एक अपडेट येत आहे। काही रिपोर्टनुसार 15 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये येणार, अशा संदर्भातील माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर अनेक शेतकरी मित्रांनी विचारले की खरंच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता आम्हाला जमा होणार आहेत का? मग आपण पाहिलं होतं की एक बातमी आली होती ज्यामध्ये 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलंय असं सांगण्यात आलं होतं। याबाबतची अधिक माहिती आपण घेतली असताना अशा संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती नाही की जे शेतकरीचा लाभ घेतील, म्हणजेच की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं जाईल। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील सध्या 90 लाख शेतकरी पात्र आहे आणि 90 लाख शेतकरी राज्य सरकारच्या वतीने 6,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या वतीने 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये प्रति महिना, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये रूपाप्रमाणे त्यांना मिळत असते। परंतु या योजनेमध्ये पीएम किसान योजनेमध्ये की केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेचा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतो, परंतु नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्याच्या वेळी काही दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते। यावेळी तर 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणं बाकी आहे। सध्या आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास 40,000 कोटीच्या कर्जमाफीची प्रक्रिया पार पडत आहे आणि ते सुरू आहे आणि यामुळेच शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रलंबित आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि यामध्ये आता सांगितलं गेलं की 15 ऑगस्ट रोजी हप्ता जमा होईल। मग 15 ऑगस्ट रोजी खरंच हप्ता जमा होणार आहे का? याबाबत कोणती अधिकृत माहिती जमा झालेली आहे का? कोणते परिपत्र, कोणतं निवेदन किंवा कोणती अधिसूचना आहे का? अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने खरंच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत का नाही होणार, ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। हे हेक्टरी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार? चला आता सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी किंवा सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 15 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायचा असता तर कदाचित त्या संदर्भातील अधिक माहिती समोर आली असती। आज राज्याचे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। आज दुपारी 2 ते 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित आहेत याबाबत चर्चा होईल किंवा कर्जमाफीबद्दल देखील अनेक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आहेत। यामध्ये रेग्युलर कर्जदारांनी सुद्धा 2 लाख द्यावेत अशी मागणी केली आहे। त्यासोबतच अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्यामध्ये की जे पात्र असून देखील त्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आली नाहीत आणि कर्जमाफी अंतर्गत जे वितरण प्रक्रिया सुरू आहे याबाबत देखील सर्व अहवाल त्या ठिकाणी आज जमा झालेले नाही आणि ते जमा करून घेणार आहेत। आणि म्हणूनच जर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये किंवा 2,000 रुपये जरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असतील तर त्या संदर्भातील जो शासन निर्णय असेल तो आज येणं आवश्यक आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे। यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे आणि राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय की शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे, कारण लक्षात घ्या सध्या राज्याचा खरीप हंगाम सुरू आहे। दुबार पेरणीच्या शेतकऱ्यांवर संकट आलेलं होतं, ते पार पडलं। काही भागामध्ये खूप जास्त पाऊस झाला तर अनेक भागामध्ये कसलाच पाऊस झाला नाही। शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पाहिजे तसे पैसे मिळाले नाहीत। कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 2 महिने शेतकऱ्यांना थांबावे लागत आहे। मग किमान शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे, कारण या योजनेअंतर्गत हप्ते थकीत आहेत। लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेची पुरवणी मागणीमध्ये त्या ठिकाणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद केल्याची माहिती आहे। म्हणजेच की निधीची तरतूद म्हणजे 1 वर्ष तरी नमो शेतकरी योजनेची योजना चालेल। त्यासोबतच जी अफवा आहे की जे सांगितलं गेलं की 56 लाख शेतकरी त्यामधून अपात्र होणार, याबाबत देखील या हप्ता वितरणामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणतेही संकट राहणार नाही। खरं तर कर्जमाफी आणि नमो शेतकरी 2 विषय वेगळे आहेत। या 2 विषय योजनेचा एकमेकाशी दूरपर्यंत संबंध नाही। आता जर 23 लाख शेतकरी रेग्युलर कर्ज भरले आणि त्यांचं जर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद करणार असाल तर ते कुठली पद्धत आहे? म्हणजेच की रेग्युलर त्यांनी बँकेत आणून पैसे भरले तरीसुद्धा त्यांना प्रत्येक वर्षाला
त्यांनी कर्ज वेतन घेतले आणि त्या 23 लाख शेतकऱ्यांना जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद करणार असाल तर ही कुठली पद्धत आहे? परंतु लक्षात घ्या, सरकारच्या वतीने कोणत्याही मंत्र्याच्या वतीने कोणत्याही अधिकाऱ्याच्या वतीने याबाबत माहिती नाही. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे आणि कर्जमाफीच्या असं लाभार्थ्याला कुठलाही विषय येणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे याचे हप्ते प्रलंबित आहेत हे देखील तेवढीच वास्तविकता समोर आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मागणी करतोय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. कारण कर्जमाफी देखील असेल किंवा शेतकऱ्यांचे इतर प्रश्न असतील ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे प्रश्न देखील त्या ठिकाणी आज मार्गी निघावे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण व्हावे. लक्षात घ्या, योजना बंद झाली आहे अशा सर्व अफवा आहेत. या योजना नमो शेतकरी योजनेने सुरू आहे आणि नमो शेतकरी योजना सुरू राहणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणे आवश्यक असणार आहे. म्हणूनच 15 ऑगस्ट जर मुहूर्त आहे, 15 ऑगस्टवर जर बोललं जायचं तर नक्कीच आम्ही देखील मागणी करतोय की 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण करावे अशी मागणी जोरदार आता सुरू आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? नक्की कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला अजूनपर्यंत पैसे कोणत्या योजनेचे आलेले आहे, किती पैसे तुमचे बाकी आहे, संपूर्ण कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, शंका असतील ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.